कुणकेश्वरची सुंदर सकाळ, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे चिमणी पाखरांच्या आवाजाने आमची मस्तपैकी सकाळ झालेली आहे. तर आम्ही आदल्या दिवशीच दर्शन घेतलेला, म्हणून लवकरच उठून सगळी तयारी करून आम्ही निघालो गणपतीपुळेच्या दिशेने. तर रस्ता पण एक नंबर आणि तो बघता बघता आम्हाला योगाने सुचत होता. जीवन सफळ करा मस्तीने, मन सरगमचे गाणे जीवनाचे, गीत गारे धुंद मारे. बोला म्हणा पूर्ण रस्त्यात बस असंच गाणे गावा, म्हणजे हेच गाणे आठवत होता, कारण सगळे निसर्गरम्यच वातावरण होतं. आवाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आत्ता आम्ही पुढं निघालो. हे बघा, पूर्ण एका साईडला झाडी हिरवी आणि एका साईडला मस्तपैकी निळागार समुद्र. तर त्यानंतर आम्ही पहिला स्टॉप घेतला मिडबाव मंदिर. तर ह्या मंदिराची रेखाकृती एवढी भारी आहे ना, आणि कलर म्हणजे रंग त्याचे खांब म्हणजे सगळं असं बघण्यासारखंच आहे. म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणं काय बोलताना ते मंदिराकडे बघल्यावर. आणि नंतर पुढं निघालो. मस्त नुसते नारळाची झाडं, कोकण म्हटलं तर पहिलं येतं नारळाची झाडं. त्यानंतर आम्हाला रस्त्यात आम्ही केलं पोखरबाव गणपती मंदिर. तर इथं पण मस्त मंदिर आहे. वर गणपतीची मूर्ती आहे आणि खाली मंदिर म्हणजे खालचा मंदिर हा शंकराची पिंडी आहे. तर पिंडी ही अशा पद्धतीने, ही पिंडी पण त्याचा पण एक काहीतरी इतिहास आहे. इथं मस्त मंदिराच्या म्हणजे त्या भिंतीवर मस्त वाघाची वगैरे अशा रेखा म्हणजे त्यांचे मूर्त्या कोरलेल्या, जसं काही हनुमंताची मूर्ती अशी म्हणजे कोरलेल्या होत्या. आणि इथं फातं पाणी होतं. विचार करा, आत्ताच ते एवढं सौंदर्य म्हणजे त्याचंच एवढं भारी वाटतंय, मग नंतर पावसाळ्यात किती भारी वाटत असेल. तर त्यानंतर परत आम्ही निघालो पुढे. रस्ता नुसतीच काय ती झाडी, काय ते डोंगर, असंच नुसता वाटत होता. पपई खाऊन पपई आता लपवतात. पाया जॅकफ्रूट कुठे आहे? अरे देवा. नंतर आम्ही आलो इथे वाईन मिल देवगडला. तिथं तर शपथ त्या समुद्रांच्या लाटा, आणि म्हणजे त्या समुद्राकडे बघता बघता असं वाटत होतं की लगेच खाली जावा आणि मस्त त्या समुद्रात खेळावा. आणि तिथला म्हणजे सीन एवढा भारी. फक्त एकच का लय ऊन लागत होता, पण आम्हाला असं वाटतंय की जर उन्हात म्हणजे भर दुपारीत नसतं गेलो ना, तर नंतर आम्हाला फोटो सेशन वगैरे काही नसतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गेलो असतो ना, तर काही नसतं भेटलं, कारण रास गर्दी असती. यायचा पण संध्याकाळी ऊन लागतं, पण व्ह्यू बघून सगळा ऊन जाते. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. असं यायचं पण संध्याकाळच्या टायमात 5 ते 6 वाजता या फक्त. या आलं भाऊ फोटोशूट करत करत. कौशी थंड आहे का पाणी? गाडीत आणले. कसा वाटतं भाऊ व्ह्यू ना? फक्त संध्याकाळचे यायला पाहिजे होता. पण ठीक आहे, पण माइंड एकदम फ्रेश झाले. एक नंबर मन भरला. तो पोरे कोण होतं काय माहिती. आमचं इथं फोटोशूट चालू होतं प्रत्यक्ष जण ते पोरेचा. ही नुसती काढ करते. थँक्यू. एवढ्या उन्हात आणि ती थंड थंड कोकम सरबत पिणं एक नंबर. लय भारी वाटत होता, लय भारी. रस्त्याचा नजाऱ्याचा सुख घेत घेत आता आम्ही पोचलो विमलेश्वर मंदिर. आणि हा आमच्या कोकण ट्रिपमधला म्हणजे पर्सनली मला आवडलेला सगळ्यात भारी प्लेस होते. एकच नंबर. निसर्गाच्या सान्निध्यात असा बसलेला हा मंदिर आहे. चारो बाजूनी नुसता हिरवागार झाडं, लय भारी. मला लय आवडला. आणि एक हा एंट्रीला मंदिर आहे ज्याच्यात स्त्रियांना प्रवेश नाही आहे. भैरवनाथ मंदिर आहे.
तर ही आहे विमलेश मंदिराची एंट्रन्स. आणि इकडं बघा एवढी वाघला, आयुष्यभर म्हणजे काय रहस्य आहे काय माहिती. 2-3 मंदिरं जी बघितली त्याच्यात नुसती वाघलाच होती. आणि त्या वाघला एवढी घाण केलती ना, लय वाजबीसीत होता. पण काय करणार, मंदिर आहे. आणि हा मंदिर बघा कोकणातच. दुसरं गाभारं सगळं खाली असतं ना, मग हा असं एक मंदिर, एकच गाभारा आहे. या मंदिराचा विशेष म्हणजे वरती आहे. हा असा मंदिर आहे ना का ज्याचा गाभारा म्हणजे शंकराचा गाभाऱ्यात चढून जायला लागतं. आणि म्हणजे दुसरे बघा शंकराच्या मंदिरात उतरून जायला लागतं. तर हा असा मंदिर असं काहीतरी आहे. काहीच नाही, लोक नाही, काय नाही, काय नाही, फक्त 2-4 होते आणि आम्ही तेवढी 2-4 बस. पण हा मंदिराचा प्लेस आहे, एका साईडला नुसती झाडी आणि तो पाणी पण वाहता होता. आणि फणसं, आंब्याची झाडं, नारळाची झाडं, ताडं माडं सगळा लय भारी, लय भारी. म्हणजे अख्खा कोकण फिरलो, नुसती गरमी. पण इथं आलो ना नुसतं शांत, म्हणजे थंडगार वारा वगैरे. आणि सिनरी एक नंबर सिनरी होती. एवढा भारी मंदिर आहे ना, एवढा मस्त निसर्ग आणि परिसर. नक्की इथं या, नक्की. कोकणात जो फिरायला येतं ना, जो कोकणात फिरायला येईल ना त्यांनी खरंच इथं या. पावसाळ्यानंतर एकच नंबर, पावसाला नाही तरी पण एवढा भारी आहे इथं. निसर्ग सौंदर्य कोकणातला काय असतं तो आज इथं दिसतंय. हा हे बघा, मंदिर असं वरती आहे, इकडं मंदिर आहे आणि इकडं असा हा निसर्ग. प्रॉपर कोकण असम. एवढा भारी परिसर आहे ना, तर एवढ्या उन्हात आहे ना इथं एवढं शांत वाटतं. आणि इथंच कोकणात पण आपल्याला वाटत होतं का शांत म्हणजे थंड वाटत तर अजिबात नाही, गरमीच आहे. पण इथं एवढं शांत वाटतं ना का खरंच म्हणजे मी रिकमेंडेड करेन का कोकणात जर आलत ना तर नक्कीच विमलेश्वर मंदिर इथं या, एक नंबर. व्ह्यूज बघा. आणि तर पावसाळ्यानंतर काय असेल. हे बघा आमचं भाऊ लागलं मस्ती करायला, त्या बिचाऱ्या माशांचा जीव घ्यायला लागलं. फोटोशूटसाठी वगैरे एक नंबर आहे, नक्कीच करा अंघोळ मग. हे बघा सुंदर, काय हे बघा एवढा शांत आणि एवढा थंड वातावरण. आणि मासे पण आहेत बघा, मस्त दिसतंय का नाही काय माहिती, पण आहेत. हे बघा, तर आता आम्ही आलो म्हणून पळालो ना, भाऊंच्या मुलं पळतात ते नुसतं इकडं तिकडं हे करा. हे बघा वा, यांचा बघा फुकटमध्ये फिश स्पा चालू आहे, फिश स्पा. आणि बघा ना असं म्हणजे ते माणसातलं असं मासं असताना जसं जवळ म्हणजे येताना डायरेक्ट घाबरत पण नाही, यांचा पण इकडं फिश स्पा चालले. आणि इकडं बघा कसा नॅचरली स्पा चालू आहे, मस्त. मी पण माझं थंड पाण्यात मला काही राहवलं नाही, तोंड बिन धुतला. आणि बघा प्लीज यम, मस्त वाहता झरा. आणि वरती कुंड होतं 2. आता आम्ही इथं निघताव तर नाही वाटत, पण निघताव ना भाऊ. कोकण ट्रिप आमची सक्सेसफुल आहे आणि हार्ट असं मन भरणारी. तर सगळे प्लेसेस एवढे भारी आहेत ना का मन भरताना, सगळं प्लेसेस एक्सप्लोअर करताना आणि हे करताना. तिथून आम्ही आलो इथे कशेलीमधल्या कनिकादित्य मंदिरात. त्याला सुवर्ण मंदिर असे पण म्हणतात. कनिकादित्य म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य. 1293 जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून येत होते तेव्हा त्याची बातमी अशीच समजली होती. मग प्रभास पट्टणच्या मंदिरात 12 मूर्त्या, सुवर्ण मूर्त्या, म्हणजेच तेव्हा प्रभास पट्टणच्या
सूर्य मंदिरात 12 सूर्यमूर्त्या 12 आसनावर बसलेल्या होत्या, म्हणजे त्या 12 महिन्याचे प्रतीक होत्या. आणि त्याच मूर्त्या तिथून एका पुजाऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या जवळ दिल्या आणि त्याला सांगितलं की दक्षिणेकडे तू जा. तेव्हा कशेली तो व्यापारी दक्षिणेकडे आला आणि कशेली या बंदराजवळ थांबला. पण त्यामुळे ना त्याची बोट पुरत जात नव्हती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं का इथं मंदिर म्हणजे इथं देवाला थांबायचं आहे. तर कशेली बीचमध्ये एक गुफा आहे, त्या गुफामध्ये त्यांनी व्यापाऱ्यांनी आपले त्या देवाची मूर्ती ठेवली. आणि त्या गावात एक कनिका नावाची एक उपासक होती. तिला स्वप्न पडलं का ते त्या गुफेत ते देव आहे आणि त्या देवानी सांगितले का मला इथे तुझ्या स्थापन कर आणि मंदिर बांध. मग तेव्हा तिने ते गावकऱ्यांना सांगितलं आणि इथं मंदिर बांधलं. आणि अशाच तऱ्हेने कनिकादित्य मंदिर कनिका या नावावर झालं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो मस्त उसाचा रस त्या बाबांकडून घेऊन कशेली बीचवर. आणि इथेच ती गुफा पण आहे आणि तो जो मंदिर आहे तो 1000 वर्ष जुना आहे. दिसला ना तुम्हाला. पण कशेली बीचवर म्हणजे वरून बघायला लय भारी आहे, पण जेव्हा तो आपण खाली उतरतो ना तेव्हा समजतं. आणि भरती चालू होती त्यामुळं लाटा एवढ्या म्हणजे प्रचंड त्याचा म्हणजे भरती होती, एवढ्या म्हणजे तावानी येत होत्या ना त्या की जर तिथं मधून त्या दगडांचे तर जर माणूस आला ना तर तो गेलाच खाली. म्हणून आम्ही ना थोडंच खाली उतरलो, जिथं ती टेबल पॉईंट आहे तिथपर्यंतच उतरलो. त्याच्या खाली काय उतरायची आमची हिंमत झाली नाही. भिजायचं नाही ना काय नाही, कशाला फुकट पाय माखायला जावा. म्हणून आम्ही वरूनच मस्त कॅप्चर केले मोबाईलमध्ये आणि आम्ही वरती निघालो. तर तिथंच ती जी गुफा आहे ना म्हणजे तिथं असं आख्यायिका आहे, नक्की काय ते माहिती नाही. त्या गुफेत त्या देवाची मूर्ती सापडलेली आणि त्या कनिका नावाच्या उपासकला त्याचं स्वप्न पडलेलं. तर लाटा बघा, लाटा कसल्या उचलत होत्या आणि तिथे लहान पोरा होते. मला तर वर्षीच भीती वाटत होती. तर ते झालं, आम्ही निघालो लगेच, जास्त थांबलो तर ऊन पण एवढं लागत होतं. पण चढताना हवा टाईट, अजून फक्त थोड्याशाच आहेत पायऱ्या. व्ह्यू भारी आहे, भीती पण वाटते पण आता भरती आली तर. चला आता वरती चढल्यावर भाऊंचं टोमणं ऐका फक्त काय बोलतात. नंतर आम्ही पुढे जाताना स्टेपवेलवरला भेट दिली. ही आहे म्हणजे गावखडी स्टेपवेल म्हणजे आपली पायऱ्यांची विहीर. तर ही मुख्यतः म्हणजे जास्त जर पाणी आटत गेला तर त्याच्यासाठी म्हणजे पायऱ्या आहेत का तर खाली उतरायला म्हणजे पाणी घ्यायला त्रास नको पाणी आटला तर. आणि पावसाळ्यांचा साठा व्हावा आणि म्हणजे गुरंढोरांना पण पाणी पिण्यासाठी परत प्रवाशांना जर तिथून कोण म्हणजे प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी पण पाणी पिण्यासाठी वगैरे ह्या म्हणजे या विहिरीचा वापर करत होतोय. आणि इझी होतंय कारण पायऱ्या असल्यामुळं आहे ना इझिली कोणीही खाली जाऊन म्हणजे इझिली पाणी पिऊ शकतं वगैरे असं. तर असं काहीतरी आहे म्हणजे ह्याचं एवढं भारी काहीतरी हिस्टॉरिकल प्लेस आहे. आणि हे दोघं त्याच्यावर टिप्पणी करतायत. हा बाव काय घरी गावांका अशी बाव असतं का मला सांगा, अशी बाव असतं का? जरा वेगळी काहीतरी आहे, बांधकाम वेगळं आहे. अशा हिस्टॉरिकल प्लेसेस बघायला मला आवडतं. ह्यांचं माहिती नाही पण मला ह्यांचं बांधकाम जांभा दगडाचं बांधकाम आहे. आणि हे कशा पायऱ्या आहेत म्हणजे का प्रवाशांना जरा जाता येतं. पहिले काय गाड्या बिड्या काही नव्हत्या त्याच्यामुळं त्याच पायऱ्यांवर पाणी पिऊन जरा विश्राम करण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो पुढं आणि हा आहे गावखडी बीच. आणि हा बीच आहे ना जसा फॉरेनला जसा बीच असतो ना की क्लिअर, घाण नाही, कचरा नाही, काय नाही, तर असा बीच आहे. तर आम्हाला म्हणजे पुढे जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं काही थांबलो नाही. तर हा आहे आरेवारे बीच. आणि इथं एवढी गर्दी होती ना, मरशी गर्दी, जाम गर्दी. आणि तिथं एका बाजूला आहे ना काहीच गर्दी नव्हती. तिथं समुद्र आणि नदी ह्याचा मिलन होता आणि तिथं कोणाला जाऊन नव्हती. तिथं ब्लॅक झोन दाखवत होते कारण तिथं खूप जण आहेत ना बुडून म्हणजे गेल्यात, त्याच्यामुळं तिथं कोणाला म्हणजे जाऊनच नव्हती. तिथं पोलीस बंदोबस्त होता. पण आम्ही काही नाही, ही साईड आहे ती ब्लॅक झोन. आम्ही काही नाही, आम्ही लगेच निघालो तिथून. दाखव डॉल्फिन कार्ड. हे बघा आम्हाला पडलेला डॉल्फिन भेटले. आला सपोर्ट टोरली नाही. नंतर आम्ही आलो वरती. तिथं झिपलाईन करताना तिथं आलं. तिथून जरा व्ह्यू बघायला मज्जा येत होती, म्हणजे एक नंबर वाटत. गर्दी बघा गर्दी.
ती किती आतमध्ये गेलं आणि इकडे बघा कोणच नाही. पण बघायला लय मजा म्हणजे भारी वाटत होता. आणि त्यानंतर आम्ही आलो गणपतीपुळेला. रूम बघता बघता दमलो आणि भूक लागली तर आम्ही थाली मागवली. तर आम्ही जेवलो आणि लगेच झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. आणि ही बघा आज म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये आमची रात्रीची प्लेस होती. मस्त होती. सकाळी तर लय भारी वाटत होता. एक विला टाईपच होते 2 रूमची वगैरे. तर असं मस्त राहायची सोय होती आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही सकाळीच गेलो मंदिरात. गेले पार्किंगला. इकडे समुद्र. आलं फोटोग्राफर आलं. मोठे स्वतःला. त्यानंतर आम्ही आलो मंदिरात. गर्दी होती पण तेवढी पण नव्हती. कारण मी असं म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं का पूर्ण लाईनी बिनी भरलेल्या असाच्या पण नव्हती. ठीक होता म्हणजे एवढे पण गर्दी नव्हती काही. मस्त अर्ध्या तासानं दर्शन झालं आमचा. आणि सकाळी लवकर गेल्यामुळं सगळी लोक बीचवर जात होती आणि आम्ही मंदिरात. त्याच्यामुळे मस्त दर्शन झालं. आणि जरा असं मस्त दर्शन होऊन आम्ही मस्त जरा फोटो बिटो काढले. आणि वातावरण चांगलंच होतं कारण मंदिर आहे बोलल्यानंतर आणि एवढं फेमस. गर्दी भरपूरच होती. जाम लोक होती. आणि बघा कसला भारी वाटतंय ना व्ह्यू. एक नंबर व्ह्यू होता. हे देखो काय कोण आहे ती जलपर गुंजतान वाटतं त्यानं. त्यानंतर आम्ही मस्त प्रसाद घेतला. ही भरायला लागली. पटापट भरत होती. नंतर आम्हाला लागलेली भूक कारण आम्ही नाश्ता नव्हता केला. तर आम्ही घरी जायच्या दिशेने निघालेलो. आणि इकडं बघा आम्हाला एक मस्त रेस्टॉरंट भेटलेलं. तिथं आम्ही नाश्ता करायला थांबतो. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मस्त नाश्ता करत होतो. नाश्ता ओके वरतीट होता म्हणजे चांगली टेस्ट वगैरे चांगली होती. मी मागवलेली मिसळ आणि त्यांनी मागवलेला वडापाव रस्सा आणि नुसता वडापाव खात होती. त्यानंतर आम्ही मस्त चहा कॉफी मागवलेली. आणि म्हणजे सगळीकडे हिरवागार होता सगळा. आणि आम्ही चहा प्यायची इच्छाच होती. ती लय भारी वाटला. त्यानंतर आम्ही निघालो घराकडं कारण आमचा प्रवास आमचे पॉईंट सगळे कवर झालेले. मध्ये रस्त्यात आम्हाला भाऊही घेतला फालुदा आणि ती कुल्फी वेगळी घेतलेली कोणी खात नव्हती म्हणून मी त्याच्यात टाकली. त्यानंतर आम्ही आलो पलस फाट्यावर आणि इथं नाश्ता करायचा भाऊही सांगितलं. बोलतं डोसा 1 नंबर लागतं. तर आम्ही ट्राय केला. मला भूक नव्हती तर मी मोसंबीचा ज्यूस घेतलेला. आणि भाऊनी डोसा सांगितलेला म्हैसूर डोसा. बोलतो बघा खाऊन लय भारी लागतं. आणि खरंच लय भारी लागत होता. मस्त एक आपल्या पनवेलमध्येच पलस फाट्यावर डोसा प्लाझा म्हणून शॉप आहे म्हणजे रेस्टॉरंट आहे. मस्त सगळा ओके होता. क्लीन वॉशरूम वगैरे एकदम क्लीन लय भारी. आणि आमचा इथं प्रवास संपला. सक्सेस झाले. आम्ही आता निघालो घरी. भाऊ झाला लोडिंग अनलोडिंग. बाय 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 बाय. तो अस्ती तो जाएंगे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. चला.